एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्गदर्शनामधून 35 लेखक आणि 28 पुस्तकं एकाच वेळी प्रकाशित करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड पिंपरी चिंचवड येथील एल्प्रो स्क्वेअर मॉल इथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला आहे। सदरील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी उत्पादन शुल्क अधीक्षक कोल्हापूरचे स्नेहलता नरवणे तसेच कुतवळ फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन प्रकाश शेट कुतवळ, विंग्स पब्लिकेशनचे डायरेक्टर दीपक परबत तसेच माजी DRDO शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर, माजी कार्यकारी अभियंते रामदास जगताप, विशेष न्यायदंडाधिकारी अहिल्यानगरचे भास्कर भोस तसेच चेअरमन विलासराव देशमुख लॉ कॉलेजचे विरूपक्ष अंकलकोटे तसेच ईश्वेद बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संजय वाळ पाटील ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर संजय पत्रा, रिच्युअल सायन्स अँड सायकोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मनिका सिंह तसेच गो गल्फ कन्सल्टन्सीचे कैलास पिंजाणी, माजी कुलगुरू अजिंक्य DY पाटील, युनिव्हर्सिटीचे डॉक्टर एकनाथराव खेडकर आणि बिग्रो सक्सेस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक दादा भापकर आणि मोहसिन पठाण, बिग्रोची सर्व टीम आणि सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। बिग्रो ही फायनान्शियल आणि बिझनेस ग्रोथ करण्यासाठी मार्गदर्शन करणारी संस्था आहे। या संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या स्ट्रॅटेजींचा वापर करून आतापर्यंत भरपूर जणांनी फायनान्शियल ग्रोथ केली आहे। त्यांचे उत्पन्न व्यवसाय पटीमध्ये वाढवलेलं आहे। आपल्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी पुस्तक लिहिणं ही सुद्धा एक खूप फायदेशीर स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणूनच बिग्रो ही संस्था बिझनेस वाढीसाठी पुस्तक लिहिण्यासाठी उद्योजकांना प्रेरित करते आणि त्यांना पुस्तक लिहिण्यासाठी मार्गदर्शन देखील करते। बिग्रो फॅमिलीकडून 25 पुस्तकांचं अनावरण झालेलं आहे। मला वाटतं की सर्वसामान्य लोकांसाठी एक मोठी संधी त्यांनी दिलेली आहे। हे सर्व विषय वेगवेगळे असून आपल्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या त्या या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला शिकता येतील आणि हे खरं तर आमच्या जीवनस्तराला उंचावण्यासाठीचं एक छानपैकी या पुस्तकांच्यामधून ज्ञान आम्हाला मिळणार आहे। त्यामुळे बिग्रो फॅमिलीला धन्यवाद आणि ही एकदम 25 पुस्तकांचा विक्रम केला आहे, हे अतिशय चांगलं आणि स्तुत्य उपक्रम आहे। त्यांना सर्वांच्या वतीने धन्यवाद। आज 25 डिसेंबर 2024 25 पुस्तकांचा आज प्रकाशन झालेलं आहे आणि 25 पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे। 25 पेक्षाही जास्त नवोदित लेखकांचा आज उदय झालेला आहे। तर या सर्व नवोदित लेखकांना आणि लेखिकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि बिग्रो एज्युकेशन ट्रस्टची सुद्धा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी या नवोदित लेखक आणि लेखिकांना संधी दिली। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा। बिग्रो एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक नवोदित लेखकांना पुस्तक प्रकाशित करण्याची, लिहिण्याची, त्यांचे विचार मांडण्याची, त्यांचे अनुभव, त्यांचं ज्ञान शेअर करण्याची संधी या प्रोग्रामच्या निमित्ताने बिग्रोनी ती सगळ्यांना दिली। दादा भापकर, मोहसिन पठाण यांनी अनेक ऑथर्स मागच्या वर्षीही घडवले। 25 ते 30 पेक्षा जास्त ऑथर्स मागच्या वर्षीही घडवले। त्यांचाही प्रकाशन सोहळा असाच मोठ्या प्रमाणावर साजरा झाला आणि आजही 25 पेक्षा जास्त ऑथर्सचा सोहळा साजरा होतोय। सर्व लेखकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। बिग्रोच्या माध्यमातून फायनान्शियल एज्युकेशनचं आणि नवीन लेखक घडवण्याचं जे कार्य आहे हे असंच दिवसेंदिवस अजून मोठं होत जावं, ह्याच माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा। धन्यवाद। आज एक नवीन रेकॉर्ड पण झालेला आहे, किती मोठी अचीवमेंट आहे? मागच्याही वर्षी एक वर्ल्ड रेकॉर्ड बिग्रोच्या माध्यमातून झालं होतं आणि आज लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून एक नवीन रेकॉर्ड झालेला आहे। ही बिग्रोसाठी, बिग्रो फॅमिलीसाठी, आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि मी या रेकॉर्डचा एक पार्ट होऊ शकलो ह्याचाही मला अतिशय अभिमान आहे। बिग्रोला यासाठी सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी दादा भापकर, मनी माइंडसेट कोच आहे, फायनान्शियल स्ट्रॅटेजिस्ट आहे आणि मी एक बुक रायटिंग कोच आहे। आम्ही बुक रायटिंगच्या या प्रवासाला गेल्या वर्षी सुरुवात केली। म्हणजे आमच्यासाठी म्हटलं तर आम्ही अगोदरपासून बुक लिहितो आहोत, पण सगळ्यांना शिकवण्यासाठी गेल्या वर्षीपासून सुरुवात केली आणि गेल्या वर्षी आम्ही 21 पुस्तके प्रकाशित केली एकाच वेळेस आणि हे 21 पुस्तके प्रकाशित केल्यामुळे आपलं हे वर्ल्ड रेकॉर्ड गेल्या वर्षी झालं होतं आणि यावर्षी सुद्धा आपण 25 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत। जवळपास 25 पेक्षा जास्त म्हणजे 28 पुस्तके आपण प्रकाशित केलेली आहेत आणि यावर्षी सुद्धा आपलं हे वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे आणि ही वर्ल्ड रेकॉर्डची ही जी फ्रेम आहे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, ही फ्रेम मिळालेला आहे आपल्याला। हे रेकॉर्ड आपलं झालेलं आहे आणि हा पर्पज आमचा जो आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक फायनान्शियल ग्रोथ यावी याच्यासाठी आम्ही मागच्या 3 वर्षांपासून प्रयत्न करत आहोत।
3 वर्षांपूर्वी आम्ही बिग्रोची सुरुवात केली. ह्या 3री ॲनिव्हर्सरी आहे बिग्रोची आज, आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की हे जे नॉलेज आहे आमच्यापर्यंत मिळालेलं नॉलेज आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकलो. आणि हे जे नॉलेज आहे या नॉलेजच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत भरपूर साऱ्या सक्सेस स्टोरीज क्रिएट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये त्यांचं इन्कम 2 पटींपासून 10 पटींपर्यंत वाढलं आहे. काही जणांच्या बाबतीमध्ये हे इन्कम 25 पटींपर्यंत वाढलेलं आहे. आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या सोबतीने करू शकलो. आम्ही हे जे यश मिळवले आहे, या यशाचं सगळं श्रेय जर म्हटलं जातं तर हे आमच्या गुरुजनांना जातं, आणि आमच्या सगळ्या टीमला जातं, आणि सगळ्या बिग्रो फॅमिली मेंबर्सला जातं. आणि ह्या सगळ्यांच्या शुभेच्छा बरोबर असल्यामुळे, सगळ्यांचे आशीर्वाद बरोबर असल्यामुळे, आणि सगळ्यांची साथ असल्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एकत्र म्हणून करू शकतो आहोत आणि एक एक स्टेप पुढे जात आहोत. बिग्रो ही एकमेव ऑर्गनायझेशन आहे महाराष्ट्रामधील जी या प्रकारचं एज्युकेशन देते, आणि ह्या एज्युकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे नॉलेज पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि हे नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून, हे फायनान्शियल फ्रीडमचं नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून, बुक रायटिंगचं नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून, बिझनेस वाढीचं नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून आम्हाला खात्री आहे की आम्ही खूप छान ग्रोथ करू शकतो आहोत. सर्वजण मिळून सगळी छान ग्रोथ करू शकतो आहोत आणि भरपूर साऱ्या सक्सेस स्टोरी क्रिएट करू शकतो आहोत. सो जी काही ही आम्हाला संधी मिळाली, मी म्हणेल सगळ्या फॅमिली मेंबर्समुळे, सगळ्या आमच्या गुरुजनांमुळे, त्यांना मी धन्यवाद देईल आणि मी या ठिकाणी थांबेल. नमस्कार, माझं नाव विशाल संदीपान उगडे. मी पॅकेजिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे विंटेक पॅकेजिंग सिस्टम्स. मी जेव्हापासून बिग्रो या ऑर्गनायझेशनशी जोडला गेलो तेव्हापासून दादा भापकर जे माझे मेंटॉर आहेत त्यांचं खूप छान गायडन्स मिळालेलं आहे. आणि मी कधी विचार केला नव्हता की मी बुक लिहील, पण दादांच्या मार्गदर्शनामुळे मला बुक लिहावंसं वाटलं. कारण ज्यावेळेस मी बिझनेसमध्ये आहे, जवळपास 10 वर्ष झाले, तेव्हा मी जे काही कस्टमर्स आहेत की त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी जवळून पाहिले होते की ज्यामुळे त्यांना पॅकेजिंग मशीनचं सिलेक्शन व्यवस्थित करता येत नव्हतं, त्यांची फसवणूक होत होते. तर त्याच्यासाठी मला कुठंतरी वाटलं की त्यांना काहीतरी चांगलं गायडन्स मिळावं, मशीनचं चांगलं सिलेक्शन व्हावं. कारण मशीनचं रॉंग सिलेक्शन झाल्यामुळे त्यांचे बिझनेस त्यांना शटडाऊन करावे लागले, बरेच बिझनेस बंद झाले होते, काही ग्रामीण भागातून लोक होते. तर अशा लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे माझ्या मनामध्ये आलं. आणि याला दादा भापकर जे आमचे मेंटर आहेत त्यांची खूप छान साथ मिळाली, त्यामुळे मी आज हे बुक पब्लिश केलेलं आहे. थँक्यू बिग्रो, थँक्यू दादा सर. वेल, माय सेल्फ संजय चौधरी. मी एक नवीन पुस्तक लिहिलं आहे, डू सेल्फ केस स्टडी. आज जे शक्य झालं बिग्रो फॅमिलीमुळं, दादा भापकर आणि मुहसिन पठाण यांच्या माध्यमातून मला एक चांगली संधी भेटली. व्यवसाय चालू करायच्या आधी स्वतःची वेब केस स्टडी, स्वतःची केस स्टडी करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी एक पुस्तक लिहायचं एक मला मार्ग भेटला. जर आपले स्वतःतले लूपहोल, विकनेस आणि स्ट्रेंथ जर समजून जर घेतली तर आपण खूप काही या जगामध्ये नवीन एक पॅटर्न क्रिएट करू शकतो, एक नवीन ॲडव्हान्टेज खोज करू शकतो. आणि आज ती शक्य झाली. आज विंग्स इंटरनॅशनल जे आज बुक पब्लिकेशन आहे त्यांच्या माध्यमातून एक चांगली संधी भेटली. आणि खूप खूप धन्यवाद की आज खुद में स्ट्रेंथ होना प्रकृति है, खुद में सुधार होना एक संस्कृती है, लेकिन खुद की केस स्टडी होना एक प्रगती है. थँक्यू सो मच. धन्यवाद. होईल. तुम्हीच तुमच्या मुलांचे भाग्य वेधात ह्या पुस्तकाचा लेखक, लाईफ कन्सल्टंट. या पुस्तकात बेसिकली आम्ही सांगितलं आहे की आजकालच्या विद्यार्थ्यांनी फक्त शालेय परिस्थितीपासून चालणार नाही, तर त्यांनी आयुष्याच्या परिषद पास होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास करणं खूप गरजेचं आहे. आणि हाच मेसेज मला पालकांना द्यायचा आहे. त्यासाठी हा खास हे पुस्तक लिहिलं आहे. माझी 25 वर्षाची मेहनत मी याच्यामध्ये लावलेली आहे आणि त्याचं पूर्ण साऱ्या पुस्तकामध्ये देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि हे पुस्तक छापण्याकरिता बिग्रो फॅमिली, बिग्रो टीम, दादा भापकर सर, मुहसिन पठाण सर, अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.